Welcome in today's lecture. Today we are going to focus on the MCQs which based on the topic. That topic is the development of endosperm. First of all, that endosperm means what? Last lecture मध्ये आपण इथे पाहिलं होतं what is mean by endosperm. Endosperm this is the nutritive tissue. These are produced from, actually हा nutritive tissue आहे. These are produced from the triploid primary endospermic nucleus. Triploid primary endospermic nucleus, this is also called as the PEN. These PEN, these are formed because of the fusion of secondary cell and male gamete. Secondary cell and male gamete, these are fused and these are formed. This secondary cell and male gamete, these are fused. This form the first cell and this is the primary endospermic nucleus. This having the three nucleus, यामध्ये याच्यामध्ये three nucleus असतात and in this case the fusion of three nucleus these are formed and because of this is also called as, or this is called as the triple fusion. This is also called as the triple fusion. Triple fusion. After the triple fusion, these produce the PEN, and this PEN in which mitosis cell division this happens, or after the mitosis cell division these produce the endosperm inside the embryo sac. Embryo sac च्या आतमध्ये इथे endosperm इथे फॉर्म होतो, हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं. This endosperm this having the three type: nuclear endosperm, cellular endosperm and halobial endosperm. इथे आपण पाहिलं होतं की न्यूक्लिअर एंडोस्पर्म ज्यावेळेस फॉर्म होतो त्यामध्ये PENचं रॅपिडली यामध्ये कॅरिओकायनेसिस होतं आणि त्यानंतर कॅरिओकायनेसिस झाल्यानंतर यामध्ये एक वाल फॉर्म होते आणि त्यानुसार ह्या पद्धतीने सेल इथे अरेंज होतात. अँड दिस टाईप दिस इज कॉल्ड एज द न्यूक्लिअर एंडोस्पर्म. त्यानंतर सेकंड आपण पाहिलं होतं सेल्युलर एंडोस्पर्म. इन दिस केस the karyokinesis and cytokinesis these are simultaneously happens, or this produce the endosperm, and this type of endosperm is called as the cellular endosperm. आणि थर्ड आपण यामध्ये पाहिलं होतं ते म्हणजेच यामध्ये हेलोबियल एंडोस्पर्म. हेलोबियल एंडोस्पर्म इन विच द फर्स्ट ऑफ ऑल cytokinesis and karyokinesis these occur, but in this case the first mitosis cell division which produce the two cell, and these are two cell, these are the unequal cell. यामध्ये दोन सेल तयार होतात आणि या दोन्हीही यामध्ये अनइक्वल असतात. मग यामध्ये लार्ज सेल तयार होते एम्ब्रियोच्या साईडनी, किंवा यामध्ये ज्याला आपण इथे एम्ब्रियोच्या साईडनी किंवा आपण त्याला म्हणणार की जे इथे चला मायक्रोपाईल साईड आहे तर त्या मायक्रोपाईल साईडने इथे लार्ज सेल तयार होते आणि स्मॉल सेल तयार होते चलाजल साईडनी किंवा एम्ब्रियोच्या यामध्ये अपोजिट साईडनी. आणि त्यानुसार याच्या आतमध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि एम्ब्रियो फॉर्म होतो. त्या एम्ब्रियोला इथे म्हणतात हेलोबियल एंडो. तो जो एंडोस्पर्म आहे त्याला म्हणतात इथे हेलोबियल एंडोस्पर्म. या पद्धतीने आपण तीन एंडोस्पर्म इथे पाहिले होते. त्याचबरोबर त्यांची डेव्हलपमेंट देखील आपण यामध्ये पाहिली होती. त्याचबरोबर मोसाईक एंडोस्पर्म म्हणजे काय याबद्दल आपण डिस्कस केलं होतं. त्याचबरोबर यामध्ये काही एक्सेप्शन ज्या केस आहे त्या देखील आपण यामध्ये पाहिल्या होत्या. सो ह्या लेक्चरमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये इथे आपण अभ्यास करणार आहोत MCQs विच बेस्ड ऑन दिस टॉपिक, or this टॉपिक ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. Now we are going to focus on the MCQs which based on this endosperm topic. The first question is that milk of tender coconut represent first and the surrounding white coconut meal represent second. आता या क्वेश्चनमध्ये दोन ब्लँक जागा दिल्या आहे, फर्स्ट आणि सेकंड. यामध्ये फर्स्ट ऑप्शन इथे आणि सेकंड ऑप्शन इथे दिलेले आहेत. ते आपल्याला यामध्ये प्रत्येकामध्ये फाइंड आउट करायचे. त्यामध्ये ऑप्शन आहे फर्स्ट ए मधला फर्स्ट आहे सेल्युलर एंडोस्पर्म, सेकंड आहे फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म. बी मधला फर्स्ट आहे फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म अँड सेकंड बी मधला सेकंड आहे सेल्युलर एंडोस्पर्म. त्यानंतर सी ऑप्शन आहे फर्स्ट, त्यामध्ये आहे पहा हेलोबियल एंडोस्पर्म आणि त्यानंतर सेकंड आहे सेल्युलर एंडोस्पर्म. त्यानंतर डी ऑप्शनमध्ये फर्स्ट दिलेला आहे फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म अँड सेकंड यामध्ये आहे हेलोबियल एंडोस्पर्म. ॲक्च्युली क्वेश्चनमध्ये आहे मिल्क ऑफ द टेंडर कोकोनट. यू ऑल नो द कोकोनट. कोकोनटमध्ये असणारं जे पाणी आहे किंवा ज्याला आपण मिल्क म्हणू, जे दूध आहे, तर ते यामध्ये कोणता एंडोस्पर्म आहे. त्याचबरोबर जे व्हाईट पार्ट किंवा ज्याला आपण व्हाईट केर्नेल म्हणतो, दिस रिप्रेझेंट विच टाईप ऑफ एंडोस्पर्म. आणि त्यानुसार यामध्ये दोन ब्लँक्स इथे जागा दिलेल्या आहे, फर्स्ट आणि सेकंड. आता फर्स्ट जर आपण घेतलं म्हणजे कोकोनट जे मिल्क आहे दिस इज ॲक्च्युली न्यूक्लिअर एंडोस्पर्म. आणि त्यानंतर जो इथे सॉलिड किंवा जो व्हाईट केर्नेल आहे किंवा
व्हाईट ज्याला आपण इथे मेल म्हणू शकतो, कोकोनटमध्ये असणारं व्हाईट मेल जे आहे तर ते यामध्ये आहे सेल्युलर एंडोस्पर्म. हेलोबियल एंडोस्पर्म आपल्याला यामध्ये दिसत नाही, कारण हेलोबियल एंडोस्पर्म हा हेलोबियलसी फॅमिलीचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. But in case of coconut, we can see both the type of endosperm, and this is the basic characteristics of this coconut, in which the first, this is the free nuclear endosperm, and second, this is the cellular endosperm. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर फर्स्टमध्ये आता पहा ऑप्शन ए आहे, बी आहे, सी आणि डी आहे. तर यामध्ये असा फर्स्ट जे ऑप्शन दिलेला आहे दोन्हींमध्ये प्रत्येकी 2 ऑप्शन आहे, फर्स्ट आणि सेकंड. आता फर्स्ट जर आपण पाहिलं तर त्यामध्ये फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म हे ऑप्शन आपल्याला 2 ठिकाणी पाहायला भेटतं, बीमध्ये आणि डीमध्ये. बट यामध्ये सेकंड जे आहे तर सेकंड, दिस इज द सेल्युलर एंडोस्पर्म. म्हणजे कोकोनटचं जे आपण मेल एट करतो तर किंवा जो व्हाईट पार्ट आपण ईट करतो, ॲक्च्युली दिस इज द सेल्युलर एंडोस्पर्म, तो आहे यामध्ये सेल्युलर एंडोस्पर्म. म्हणजे फर्स्टमध्ये येईल यामध्ये फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म आणि सेकंडमध्ये यामध्ये येईल सेल्युलर एंडोस्पर्म. आणि इन दिस कोकोनट वी कॅन सी बोथ टाईप ऑफ एंडोस्पर्म. यामध्ये दोन्ही प्रकारचे एंडोस्पर्म आहे, फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म आणि त्यानंतर सेल्युलर एंडोस्पर्म. जे आपण यामध्ये व्हाईट मेल ईट करतो तो आहे यामध्ये सेल्युलर एंडोस्पर्म, आणि जे व्हाईट मिल्क आतमध्ये आहे दिस इज द फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म. आणि इन 4 ऑप्शन वी कॅन सी दिस टाईप ऑफ ऑप्शन इन द ऑप्शन सेकंड और ऑप्शन बी. आता फर्स्टमध्ये जर पाहिलं तर पहिलं सेल्युलर एंडोस्पर्म, दुसरं फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म आहे. हे यामध्ये कम्प्लिटली अपोजिट आहे, अपोजिट यामध्ये दिसते. ॲक्च्युली फर्स्ट यामध्ये पाहिजे फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म आणि सेकंडमध्ये पाहिजे सेल्युलर एंडोस्पर्म. आता फर्स्ट ऑप्शन आणि सेकंड ऑप्शन म्हणजे ऑप्शन ए आणि बी दिस आर अपोजिट टू इच अदर. बट इन दिस केस द राईट आन्सर दिस इज द ऑप्शन बी, कारण यामध्ये पहिल्या ठिकाणी फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म आणि सेकंड ठिकाणी यायला पाहिजे यामध्ये सेल्युलर एंडोस्पर्म, कारण यामध्ये व्हाईट मिल्क जे आहे ते फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म आहे आणि सेकंड आहे यामध्ये सेल्युलर एंडोस्पर्म. सो नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट इन द गिवन डायग्राम एक्स रिप्रेझेंट, यू कॅन सी हिअर दिस इज द डायग्राम in which first step you can see the PEN, second in which you can see the so many cells, these are present in periphery, and in third diagram these are arranged in the all over the area, and these represent the X. What is mean by X? What is mean by X or X represent? यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे सेल्युलर एंडोस्पर्म, X represent the cellular endosperm. सेकंड यामध्ये बी आहे दिस X represent the nuclear endosperm. त्यानंतर सी ऑप्शन आहे यामध्ये हेलोबियल एंडोस्पर्म, आणि त्यानंतर डी आहे यामध्ये रुमिनंट एंडोस्पर्म. ॲक्च्युली यामध्ये सेल्युलर एंडोस्पर्म म्हणजे काय की असा एंडोस्पर्म जो फॉर्म होता आणि यामध्ये कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस हे कंटिन्युअसली यामध्ये होतात, आणि पूर्ण एम्ब्रिओ सॅकमध्ये जो एंडोस्पर्म अरेंज होतो दिस इज द सेल्युलर एंडोस्पर्म. त्यानंतर जर आपण हेलोबियल एंडोस्पर्म पाहिलं तर हेलोबियल एंडोस्पर्म यामध्ये सुरुवातीला जे PEN आहे त्याचा एकाच्या 2 सेल इथे फॉर्म होतात, त्यानुसार त्या अनइक्वल असतात, यामध्ये एक लार्ज असते एक स्मॉल असते, आणि त्यानुसार त्याच्याही आतमध्ये इथे न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि एंडोस्पर्म फॉर्म होतो. त्या टाईपला इथे म्हणतात हेलोबियल एंडोस्पर्म. त्यानंतर यामध्ये रुमिनंट एंडोस्पर्म म्हणजे काय की असा एंडोस्पर्म की ज्यामध्ये रुमिनंट टाईप किंवा यामध्ये आपल्याला जे लाइनिंग आहे त्या लाइनिंग आपल्याला इथे दिसतात, ज्या इथे लाइनिंग आहे एंडोस्पर्मच्या फॉर्म होतात त्या टाईपचा जो एंडोस्पर्म आहे त्याला इथे म्हणतात रुमिनंट एंडोस्पर्म. बट न्यूक्लिअर एंडोस्पर्म म्हणजे काय की जिथे PENमध्ये कंटिन्युअसली अगोदर कॅरिओकायनेसिस होतं आणि त्यानुसार सो मेनी न्यूक्लियस इथे फॉर्म होतात, अँड दीज आर अरेंज इन इनर साईड और पेरीफेरी इन इनर साईड ऑफ दी सेल, अँड दिस इज द न्यूक्लिअर एंडोस्पर्म. आणि इथे जो आपल्याला दिसतोय दिस इज द न्यूक्लिअर एंडोस्पर्म. द नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट सिलेक्ट द करेक्ट ऑर्डर ऑफ एंडोस्पर्म टाईप. यामध्ये जे एंडोस्पर्म टाईप आहे तर त्यांची करेक्ट ऑर्डर यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायची आहे. यामध्ये इथे एक डायग्राम दिलेली आहे, त्यामध्ये पहा फर्स्टमध्ये तुम्हाला 2 कंपार्टमेंट इथे दिसत आहेत, एक आहे स्मॉल आणि एक आहे लार्ज. वी कॅन सी इन केस ऑफ हेलोबियल एंडोस्पर्म. सेकंड यामध्ये तुम्हाला दिसतंय की ऑल द न्यूक्लियस अरेंज इन द पेरिफेरीला सेंट्रलमध्ये अरेंज झालेले दिसत आहे, सेंट्रलला व्हॅक्युल्स इथे फॉर्म होतो. त्यानंतर थर्ड डायग्राममध्ये तुम्ही इथे जर पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की ऑल द एम्ब्रिओ सॅक हॅव्हिंग द ऑल सेल्स दीज आर अरेंज इन इक्वल मॅनर. सगळीकडे यामध्ये सेल आहे आणि ते कॉम्पॅक्टली यामध्ये अरेंज आहे असं तुम्हाला यामध्ये थर्ड नंबरला दिसतं. ॲक्च्युली फर्स्ट यामध्ये जी डायग्राम आहे दी शो द हेलोबियल एंडोस्पर्म.
Second, show the nuclear endosperm. And third, this show the cellular endosperm. आता यामध्ये 4 ऑप्शन दिले आहे. फर्स्ट ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर पहिलं दिले सेल्युलर, सेकंड हेलोबियल फ्री न्यूक्लियर. त्यानंतर बी ऑप्शनमध्ये दिलं आहे सेल्युलर, फ्री न्यूक्लियर आणि हेलोबियल. थर्ड ऑप्शन सी ऑप्शनमध्ये दिलं आहे हेलोबियल, फ्री न्यूक्लियर आणि त्यानंतर आहे सेल्युलर. आणि फोर्थ ऑप्शन यामध्ये दिलेला आहे आणि त्यामध्ये दिलं आहे फ्री न्यूक्लियर, सेल्युलर अँड हेलोबियल. बट इन दिस डायग्राम द फर्स्ट दिस इज हेलोबियल. यामध्ये पहिला आहे हेलोबियल, त्यानंतर सेकंड आहे न्यूक्लियर आणि त्यानंतर न्यूक्लियर किंवा आपण त्याला फ्री न्यूक्लियर म्हणू शकतो. आणि थर्ड यामध्ये आहे सेल्युलर एंडोस्पर्म. सेल्युलर एंडोस्पर्म हा थर्ड नंबरला आहे. आणि ह्या सर्व ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये राईट आहे सी, कारण हा सिक्वेन्स आपल्याला सीमध्ये दिसतो. हेलोबियल, फ्री न्यूक्लियर आणि त्यानंतर यामध्ये आहे सेल्युलर एंडोस्पर्म. त्यानंतर इथे नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲसर्शन रिझन बेसवरती. यामध्ये ॲसर्शन दिलं आहे, स्टेटमेंट दिलं आहे इन कॉकस न्यूनिफेर. व्हॉट इज कॉकस न्यूसिफेर? कॉकस न्यूसिफेर्स दिस इज द कोकोनट. Coconut water represent the cellular endosperm and the surrounding white kernel represent the free nuclear endosperm. असे यामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यामध्ये रिझन आहे एंडोस्पर्म इज ऑलवेज कम्प्लिटली कन्झ्युम बाय द डेव्हलपिंग एम्ब्रियो बिफोर सीड मॅच्युरेशन. यामध्ये रिझन दिलं आहे, कारण दिलं आहे की एंडोस्पर्म ही यामध्ये कम्प्लिटली कन्झ्युम होतं डेव्हलपिंग एम्ब्रियो बिफोर द सीड मॅच्युरेशन. यामध्ये 4 ऑप्शन आहे. फर्स्ट आहे इफ बोथ ॲसर्शन अँड रिझन्स आर ट्रू अँड रिझन इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ॲसर्शन. आता यामध्ये पहिला ऑप्शन सांगतं की दोन्हीही करेक्ट आहे आणि रिझन हे करेक्ट एक्सप्लेनेशन आहे यामध्ये ॲसर्शनचं. बी ऑप्शन आहे इफ बोथ ॲसर्शन अँड रिझन्स आर ट्रू बट रिझन इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ॲसर्शन. आणि सी ऑप्शन आहे इफ ॲसर्शन इज ट्रू बट रिझन इज फॉल्स. आणि फोर्थ ऑप्शन आहे इफ बोथ ॲसर्शन अँड रिझन्स आर फॉल्स. दोन्हीही यामध्ये रॉंग आहे. आता इथे पुन्हा एकदा आपण ॲसर्शनकडे जाऊ. ॲसर्शन यामध्ये दिलं आहे इन कॉकस न्यूसिफेरा कोकोनट वाटर रिप्रेझेंट द सेल्युलर एंडोस्पर्म अँड द सराउंडिंग व्हाईट केर्नेल रिप्रेझेंट द फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म. ॲक्च्युली मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की कोकोनटमध्ये दोन्हीही टाईपचं जे एंडोस्पर्म आहे ते इथे प्रेझेंट आहे. यामध्ये वॉटर जो प्रकार आहे तर दिस इज द फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म प्रेझेंट इन द सेंटर. सेंटरला इथे वॉटर जे आहे किंवा आपण त्याला कोकोनट मिल्क देखील म्हणू शकतो. दिस इज ॲक्च्युली न्यूक्लियर एंडोस्पर्म. दिस आर प्रेझेंट इन द सेंटर. आणि त्याचबरोबर जे सराउंडिंग व्हाईट केर्नेल आहे किंवा आपण त्याला व्हाईट मेल इथे म्हणू शकतो, कारण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण त्याला मेल हा वर्ड इथे पाहिला होता. तर इथे जो व्हाईट केर्नेल आहे दिस इज ॲक्च्युली द सेल्युलर एंडोस्पर्म. बट आता ह्या स्टेटमेंटमध्ये जर आपण पाहिलं तर इथे अपोजिट दिलेलं आहे. पहा इथे कोकोनट वॉटर रिप्रेझेंट द सेल्युलर एंडोस्पर्म. हे ॲक्च्युली रॉंग आहे. इथे पाहिजे होतं कोकोनट वॉटर रिप्रेझेंट द न्यूक्लियर और फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म. बट यामध्ये इथे वॉटर जे रिप्रेझेंट केलं आहे ते सेल्युलर एंडोस्पर्म दिले म्हणून यामध्ये हे रॉंग आहे. त्याचबरोबर यामध्ये दिस सराउंडेड बाय द व्हाईट केर्नल रिप्रेझेंट द फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म ही देखील यामध्ये रॉंग आहे. आता इथे जागा चेंज झाली आहे. जिथे सेल्युलर एंडोस्पर्म आहे ॲक्च्युली तिथे पाहिजे होतं फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म आणि जिथे फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म आहे तिथे पाहिजे होतं यामध्ये सेल्युलर एंडोस्पर्म. म्हणून हे स्टेटमेंट हे ॲसर्शन यामध्ये रॉंग आहे, कारण कोकोनट वॉटर रिप्रेझेंट द फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म अँड द व्हाईट केर्नल रिप्रेझेंट द सेल्युलर एंडोस्पर्म. आणि हे इथे अपोजिट दिलं आहे, रॉंग दिलेलं आहे. म्हणून हे स्टेटमेंट ॲसर्शन इथे रॉंग आहे. त्यानंतर रिझन दिलेलं आहे एंडोस्पर्म इज ऑलवेज कम्प्लिटली कन्झ्युम बाय डेव्हलपिंग एम्ब्रियो बिफोर सीड मॅच्युरेशन. आता इथे रिझनमध्ये दिलं आहे की एंडोस्पर्म इज ऑलवेज कम्प्लिटली कन्झ्युम बाय द डेव्हलपिंग एम्ब्रियो बिफोर सीड मॅच्युरेशन. आता यामध्ये हे करेक्ट रिझन पण नाही आहे ह्या सेंटेन्सचं किंवा ॲसर्शनचं. त्याचबरोबर यामध्ये जर आपण इथे विचार केला की
हे जे रिझन आहे तर हे रिलेटेड नाही आहे त्या ॲसर्शनसोबत किंवा यामध्ये स्टेटमेंटसोबत, ठीक आहे. बट यामध्ये जे रिझन दिलं आहे, एंडोस्पर्म इज ऑलवेज कम्प्लिटली कन्झ्युम बाय डेव्हलपिंग एम्ब्रिओ बिफोर सीड मॅच्युरेशन. दिस ऑल्सो वन ऑफ द रॉंग स्टेटमेंट. हे देखील रॉंग आहे, कारण काही सीडमध्ये जो एंडोस्पर्म आहे तो कम्प्लिटली कन्झ्युम होत नाही आणि काही सीडमध्ये तो कम्प्लिटली कन्झ्युम होतो आणि त्यानुसार सीडचे दोन टाईप पडतात, एंडोस्पर्मिक सीड आणि नॉन एंडोस्पर्मिक सीड. बट या स्टेटमेंट मध्ये दिलं की एंडोस्पर्म इज ऑलवेज कम्प्लिटली कन्झ्युम बाय डेव्हलपिंग सीड मॅच्युरेशन अँड विच ऑल्सो हॅविंग द एक्झाम्पल कोकोनट. कोकोनटमध्ये आपल्याला जे एम्ब्रिओ आहे तर तो दिसतो, एंडोस्पर्म देखील दिसतो. म्हणजेच यामध्ये जे एंडोस्पर्म आहे ते यामध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे ते एम्ब्रिओ ज्यावेळेस डेव्हलप होतो त्यावेळेस तो कम्प्लिटली यामध्ये एंडोस्पर्म युटिलाइज करत नाही. आणि इन दिस केस द बोथ these आर रॉंग और these आर नॉट रिलेटेड विथ इच अदर. एकमेकांसोबत कुठलंही यामध्ये रिलेशन नाही. त्याचबरोबर यामध्ये ते दोन्हीही जे स्टेटमेंट आहे ते इथे कम्प्लिटली रॉंग आहे आणि म्हणून इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी. सो अशा पद्धतीने इथे जे ॲसर्शन रिझन आहे हे क्वेश्चन देखील यामध्ये विचारले जाऊ शकतात. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे स्टॉप करतो आहे. I hope you like the video and you understand this all the topic or MCQs which is explained in this video. So we will meet in next lecture with next topic. Thank you so much.